पण आमचं मत जे आहे तो मताचा अधिकार आहे। तुम्हाला लक्षात असेल की उत्तर प्रदेशमध्ये लोकांच्या हक्काची लढाई लढायचं असेल आणि मोर्चा काढायचा असेल तर तो सुद्धा आता उत्तर प्रदेशच्या भाजपच्या सरकारने त्याला मोर्चाचे अधिकार सुद्धा जनतेचे काढलेत। आपल्याला माहिती असेल, फक्त लोकांनी मत मारायचं, मत मारल्याने मशीनमध्ये त्यांना जे काय करायचं ते करायचं आणि मग लोकांनी लाठीचार्ज करायचा। दिल्लीच्या सीमेवर काय चाललेलं आहे, शेतकऱ्यांच्यावर अंगावर लाठीचार्ज चालू आहे, अशुद्धुराच्या कांड्या टाकण्याचं काम चालू आहे, शेतकरी बेहोश होतात आहेत, तरुण आपल्या देशातला आपला हक्क मागण्यासाठी संसदेवर आपल्या मागण्या घेऊन जातात आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो आहे। मग काय देशामध्ये हिटलरशाही सुरू झाली, हुकुमशाही झाली? आणि राहिलं ते जे इथं म्हणतात राजीनामे द्यायला, उत्तमराव जानकरांनी सांगितलं, मी पण सांगितलं, निवडणूक आयोगाने सांगावं की आम्ही निवडणुका बायलेट याच्यावर घेणार नाही, व्हीएम मशीनवर बायलेटवर घ्याव्या, आम्ही तयार आहोत। त्यांना सांगा ते लिहून आणून द्या, निवडणूक आयोगाचा आदेश काढून द्या, बायलेटवर निवडणुका झाल्या। ऐका ना ऐका ना ऐका ऐका ना तुम्ही शांततेने ऐका। ते जे इकडे येऊन बोलतात ना, म्हणून त्यांना आमचा चॅलेंज आहे। आणि निवडणूक आयोग कोणाची कठपुतली झालेली हे सगळ्यांनाच माहिती आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि रात्रीचे 76 लाख मतं जे वाढली त्याचा हिशोब का देत नाही? आखरी निवडणूक आयोग मतदान घेतात ना, मग रात्रीच्या अंधारात 76 लाख मतं झाली। अरे आखरी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे सत्ता येईल जाईल पण लोकशाही टिकली तर सगळं काही राहील। आणि लोकशाही संपुष्टात आली, तुमच्या चौथा स्तंभाचा तरी त्यांनी हालत काय करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर। ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। हा काही आरोप प्रत्यारोपाचा वेळ नाही आहे। जे काही मार्तमवाडीच्या लोकांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं देशाच्या प्रत्येक मतदात्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दलचा आवाज त्यांनी उचललेला आहे, त्याचं समर्थन करण्याची गरज आहे। पण याच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप, इथं काही भाजप काँग्रेसची लढाई नाही आहे, ही लोकशाहीला वाचवण्याची ही लढाई आहे। आणि या लढाईमध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। लोकशाहीला वेठबिगार आणि गुलाम बनवलं होतं नरेंद्र मोदींनी, त्याला काँग्रेसने सर्व जे आघाडीचे पक्ष आहेत त्यांनी काँग्रेसला वगळून एकत्रित आलेले आहेत आणि ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य करायचं सांगितलं। हा विषय यामध्ये शिवसेना आहे। मला एक प्रश्न आहे की मी इथं आलो आहे मताच्या अधिकारासाठी, आता राष्ट्रीय पातळीवर जायचं काही कारण नाही आहे। राहिला तुमचा प्रश्न असा आहे, हे तर त्याच्याही पलीकडे जाऊन बोलतात 2014 पासूनच देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असंही बोलतात। त्यामुळे हे वेडबिगार जे काही लोक असतात त्यांचं फार घेऊ नका तुम्ही। देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य नाही मिळालं, याला 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण हे लोक तर सांगतात की 2014 ला स्वातंत्र्य मिळालं। आता तुम्ही स्वातंत्र्यात पैदा झालात की आता 2014 मध्ये जन्माला आलात, तेही विचार केला पाहिजे आपण ही लोकांनी। म्हणून यांचं फार चला